श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू असे तू बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी सप्तशती अध्याय 8 सारांश. श्री स्वामी समर्थांनी 300हून अधिक सिद्ध निर्माण केले. त्यापैकी शंकर महाराज, श्रीकृष्ण सरस्वती, रामानंद बेडकर, रामकृष्ण परमहंस, ताजुद्दीन बाबा यांना या चित्रात दाखवले आहे. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम दत्त प्रब्रह्माय स्वाहा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलीकर महाराज 9वे वर्षी घेत आशीर्वाद समर्थांचा. रामकृष्ण परमहंस स्वामी दर्शन देती त्यास. ब्रह्मचारी लोकनाथास सिद्धपदी बैसविले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, वृत्ती ब्रह्मा दुतकारी, श्री समर्थ लीलाधारी, नाना लीला करीती ते. काळबुवा पुण्यात, साटम सावंतवाडीत, रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात, ऐसे शिष्य तयांचे हो. ताजुद्दीन बाबा नागपुरात, साई बाबा शिर्डीत, सीताराम बाबा खर्डीत, ऐसे शिष्य तयांचे हो. ऐसा स्वामी समर्थ सदैव राही लीला करीत. तयांचे चरित्र अद्भुत, कोणी कैसे वर्णावे. गोविंदराव नामे भक्त, असे व्याधेने पीडित, गाणगापुरी सेवा करीत, होता पहाते दवा. त्यासे दृष्टांत होत, जावे अक्कलकोटात. स्वामी समर्थ श्री दत्त कलियुगी पहा उतरले. ऐसा होई दृष्टांत, मग ये अक्कलकोटात. कृपा स्वामींची होत, व्याधी जाई निगवणिया. मल्हारराव गायकवाड बडोद्याचा राजा असत. श्री स्वामीसी विनवित, यावे बडोद्यासी म्हणूनिया. स्वामी काही न बोलत, राजा दान धर्म करीत. सुवर्ण रौप्य अर्पित, प्रसन्न करण्या स्वामीसी. प्रयत्न करी बहुत, परी स्वामी न जात. निराश होऊनी परत, बडोद्यासी माघारा. जाऊनी दरबार भरवित, विडा तेथे ठेवित. म्हणे जो कोणी स्वामीसी आणीत, त्यासी जहागीर देईन मी. एक विडा उचलीत, म्हणे मी स्वामीसी आणीत. ऐसे म्हणून येत अक्कलकोटा माझारी. येऊनी अक्कलकोटात, स्वामीसी धन अर्पित. सेवकांना दान करीत, प्रसन्न करण्या स्वामींना. मग हळूच पुसत, चला म्हणे बडोद्यात. स्वामी काही न बोलत, उगेच राहती बेसोनिया. 1 महिना राहत, प्रयत्न करी बहुत. अति निराश होत, जाई परतोनी माघारा. ऐसे अनेक दरबारी, करती अक्कलकोटेवारी. बडोद्यास न्यावे अंतरी, हे तो धरुणी येती ते. प्रतिवर्षी प्रयत्न करीत, विडा उचलून येत. अंती निराश होत, ऐसा पहा होतसे. राजा दरबार भरवित, आणि विडा ठेवित. सर्व दरबाऱ्यासी म्हणत, श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी समर्थ भगवान येथे आणावे म्हणून. बहुत वर्ष प्रयत्न करून निराशा आम्ही झालो. जो कोणी समर्थास घेऊन येईल बडोद्यास, मोठी जहागिरी त्यास देऊ आम्ही निश्चय. ऐसे जहागीर जाहीर करत, त्या साहिब उठत. मी आणतो समर्थास, म्हणून विडा उचलला. राजासी आनंद होत, द्रव्य देई बहुत. अक्कलकोटासी पाठवित, लव्या जम्या सहित हो. तात्या साहेब अक्कलकोटासी येत, सेवकासी अन्न वस्त्र देत. चोळपासी द्रव्य देत, सुंदराबाईसी तेसेची. सेवका ऐसे वंश करीत, सर्व सेवक स्वामीसी म्हणत. तात्या साहेब खरा भक्त, जावं आपण बडोद्याला. करावया स्वामीसी प्रसन्न, नित्य करी अन्नदान. गरिबासी वस्त्रदान, स्वामी हस्ते करीत असे. 4 मास ऐसे चालत, परी स्वामी न काही बोलत. म्हणून चोळपासी म्हणत, त्या साहेब अवधारा. स्वामींसी घेऊन सांगता, जर बडोद्यासी तुम्ही चलत, जहागिरी देईन तुम्हा प्रत 10,000 रुपयांची. 19 मात चोळपासी लोभ सुटत, येऊनिया स्वामी प्रत हात जोडून विनवितो. स्वामी तुम्ही बडोदा चलत, मज मोठी जहागिरी मिळत. 19 स्वामी म्हणत, नाही भक्ती तेतवरी. भक्ती नसता भगवंत कैसा जाईल तेत. 19 निराश होत, त्या साहेब तेतवरी. तात्या आणि सर्व भक्त बैसूनी विचार करीत, श्री स्वामीसी बडोद्यास न्यावे कैसे उचलोनी. सर्व मिळवणी ठरवित, स्पेशल ट्रेन करावी म्हणत. स्वामींसी घालून मेन्यात ट्रेनमध्ये ठेवावे. ऐसे करीते अकस्मात, स्वामी काही करू न शकत. ट्रेन सरळ थांबत, बडोद्यासी जाऊन या. ऐसा विचार ठरवत, भाड्याने रेल्वे ठरवत. स्वामींनी बैसावे मेन्यात, म्हणून पार्थिती स्वामींना.
स्वामी चला राजवाड्यात, चला स्वामी खास बागेत, स्वामींनी बसावे मेनात, म्हणून पाहते विनविती, परी स्वामी टाळत न बैसती पालखीत, ऐसे 4 दिवस जात काय करावे कळेना, एकदा बैसता पालखीत नेहू रेल्वे ठेचनात, ऐसा विचार करीत सेवक तेथे बैसले, चोळप्पा स्वामीसी विनवित, बाळप्पाही स्वामीसी म्हणत, सुंदराबाई ही सांगत बसा पालखीत म्हणून या, ऐसे गेले 4 दिवस काय आले समर्थ मनास, जाऊनी बसले पालखीत, भक्त उचलती पालखी, पालखी उचलोणी त्वरित, पळत रेल्वे ठेशन गाठत, ठेशन जवळ येत, महिना हलका लागतसे, म्हणून भूमीवरी ठेवित, पडदा उघडून पाहत, स्वामी अदृश्य होत, पाहुणी विस्मय सर्वांना, अदृश्य होऊनी समर्थ कोठे गेले न कळत, म्हणून सर्व दुःख करीत काय करावे कळेना, एक पोस्टमन इतक्यात जेऊर गावून येत, तो सांगे सेवका प्रत, स्वामी तिकडे आहे ती, येतोनी 2 मैलावर, जेऊर गावच्या वाटेवर, समर्थ एका शिळेवर बैसलेले पाहिले मी, ऐसे भक्ता सांगत भक्त जाती धावत, पाहुणी स्वामी सीतेत, क्षमा मागती सर्वही, बैसोनिया पालखीत अक्कलकोटासी आणीत, तात्यासाहेब बडोद्यास निराश होऊन जातसे, अनेक ऐसे प्रयत्न करीत परी स्वामी बडोद्यात न जात, ऐसा स्वामी समर्थ राजासही मानिना, दरबारी यशवंतराव त्यासी पाठवी मल्हारराव, बडोद्यासी चलावे म्हणून पार्थी स्वामींना, त्यासी पाहता क्रोधित होती समर्थ अकस्मात, बेड्या ठोका म्हणत समर्थ तेव्हा जोराने, 3ऱ्या दिवशी हुकुम येत जाई बडोद्यासी परत, बेड्या हाती पडत शिक्षा त्यासी होतसे, ऐसा स्वामी समर्थ सदभक्ता हवे ते देत, मृगरा दंड करीत ऐसा महिमा तयांचा, वटवृक्ष नवे कल्पवृक्ष आजही तेथे साक्ष देत, प्रब्रह्म दत्त प्रत्यक्ष अक्कलकोटी राहिला, दत्तात्रयांचे दर्शनार्थ एक साधू तप करीत, दत्त तयासी सांगत अक्कलकोटात आहे मी, ऐसा आदेश होता प्राप्त, साधू निघाला चालत बहुत प्रवास करीत, अक्कलकोटी पोहोचला, ऐसा साधू दर्शनार्थ स्वामी उभे राहत, 3 शेर 6 हात दर्शन देती तयाला, पूर्ण ब्रह्मा दत्तात्रेय ऐसे स्वामींचे स्वरूप होय, साधू होई तन्मय पाहुणी लीला स्वामींची, जन्माद सूरदास भक्त होता द्वारकेत राहत, श्री स्वामी समर्थ दर्शन देती तया लागी, तयासी दिव्य दृष्टी देत मीच कृष्ण म्हणून सांगत, सदेहानी सांप्रत अक्कलकोटी आहे मी, भुऱ्या बुवा द्वारकेत तत्त दर्शनार्थ तप करीत, स्वामी समर्थ दर्शन देत एके दिनी तया लागी, मस्तकी वरदस्त ठेवित बुवा होती समाधिस्थ, ऐसी लीला अद्भुत करती समर्थ श्री स्वामी, बुऱ्या बुवा गुजरात हेत समर्थांचा प्रचार करीत, लोक येती दर्शनार्थ दूर दुरोणी स्वामींच्या, ऐसा स्वामी समर्थ ज्या जे हवे ते ते देत, कल्पवृक्ष तेथे असत अक्कलकोटा माझारी, कुलकर्णी नामे दत्त भक्त उदर वेथेने असे पीडित, गाणगापुरी मास 7 सेवा करीत राहिला, त्यासी होई दृष्टांत जरी परब्रह्मा भेटत, व्याधी जाईल निश्चित परब्रह्माच्या दर्शनाने, होऊनिया जागृत म्हणे परब्रह्मा कोठे राहत, जे योग्यासी न भेटत मजला कैसे भेटावे, पुन्हा दृष्टांत होत अक्कलकोटा जावे म्हणत, तेथे परब्रह्मा साक्षात स्वामी रूपे राहतसे, अक्कलकोटा येई भक्त पाहे परब्रह्मा साक्षात, तत्क्षणी होई व्याधीमुक्त ऐसा महिमा स्वामींचा, त्यांच्या लीला अनंत कथा त्यांच्या अनंत, महिमा त्याचा अनंत कोणी कैसे वर्णावा, अध्याय 8 समाप्तम, ओवी संख्या 70. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा.